असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड आजपासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता हाच कोस्टल रोड आहे जो थेट आता हाजी अलीपर्यंत जातो। आपण पाहतो या ठिकाणी आता गाड्यांची ये जा जी आहे ती सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा प्रवास 40 ते 50 मिनिटांचा हा प्रवास आता अवघ्या केवळ 8 ते 10 मिनिटांमध्ये। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। सुकर होणार आहे। मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आज सकाळपासून खुली करण्यात आलेली आहे। या मार्गिकेची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विंटेज कारमधून या कोस्टल रोडची एकत्र प्रवास करून पाहणी केली आणि आजपासून याला ग्रीन सिग्नल देण्यात आलं। पाहणी केल्यानंतर याचं उद्घाटन झालं आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणाहून गाड्यासुद्धा धावू लागलेल्या आहेत। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 किलोमीटर अंतराचा एक बोगदासुद्धा या ठिकाणी आहे जो अवघ्या 10 मिनिटांमध्ये पार करता येतो आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी असून जलद प्रवास त्यांना आता करता येतोय। वरळी बँद्राच्या दिशेने ताडदेव याचसोबत पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे आणि एकीकडे हाजी अली दर्गा तर दुसरीकडे महालक्ष्मी मंदिर अशा दोघांच्या मधून हा कोस्टल रोड गेलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांचं जीवनमान कुठेतरी उंचावतोय। त्यांना दर्गा आणि दुर्गा दोघांचं दर्शन या रस्त्यावरून जाताना घेता येणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की हा संपूर्ण प्रकल्प जेव्हा तयार होईल तेव्हा मुंबईकरांचंही जीवनमान उंचावेल। कॅमेरा पर्सन चरणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।